सकाळ सकाळी याला आजाद करून दिलं बरं का. हल्लो ना पब्लिक. सकाळ सकाळी सोडून दिलं त्याला. रात्री फक्त थंडी होती म्हणून घरात ठेवलं होतं. ही आपली विहीर आहे बरं का स्वतःची. त्याच्यावर जाळी वगैरे मारून ठेवली, मग जेणेकरून त्याच्यामध्ये माणसं काय बिबट्यासुद्धा पडला नाही पाहिजे. हा मग आपल्या का बिबट्या आहे जुन्नर करे आपण. घरी येताना मात्र मला ना एक मोठ्या सापाची कात दिसली. आता हा साप नक्की कोणता होता ते तर नाही मला कळलं, पण कात मात्र खूप मोठी होती. जाऊ द्या, घरी गेलो मस्तपैकी आणि आपलं जे काम बाकी होतं ना ते काम करायला सुरुवात केली. रोटावेटर जो आणला होता ना काल आपण, तर तो रोटून घ्यायचं काम होतं आपल्याला. सकाळ सकाळी पहिले त्याला त्याचं ड्रिंक वगैरे पाजली होती आणि कामाला सुरुवात केली. मस्तपैकी थोडी सावली वगैरे होती आणि ऊन पण सकाळ सकाळी जास्त नव्हतं ना, त्यामुळेच आपलं जे काम आहे ना ते खूप पटापट होत होतं. रोटावेटर चालवायला ना त्याचा खूप अवघड नाही आहे. आपल्याला पण कदाचित एखादा रोटावेटर घ्यायलाच पाहिजे, कारण की भविष्यात पण आपल्याला रोटावेटरची गरज लागणारच आहे. सिंपल आहे, 1-2 घेर असतात वगैरे त्याला आणि एक क्लच वगैरे असतो. त्याचा एकदा तुम्हाला अंदाजा बसला ना की मग ते कोणत्याही जमिनीत तुम्ही आरामशीररित्यानं चालवू शकता. मला पण आता काही त्याची सवय नाही आहे, पण तरीसुद्धा मी ते एवढं छान चालवत होतो. मला दुसऱ्या कोणाची गरजही लागली नाही. एकटा माणूसही ते मस्तपैकी हँडल वगैरे करू शकतो. आता तुम्हीच पहा, गवत वगैरे हे पूर्ण आता थोडंफार तुम्हाला हिरवं दिसत असेल, पण ज्यानंतर ते पूर्ण सुकून जाईल ना त्यानंतर मात्र तुम्हाला ह्या ज्या मोकळ्या सऱ्या दिसत आहेत ना आता तुम्हाला, तशा मातीसारख्या सऱ्या दिसतील त्या मी तुम्हाला नंतर दाखवेलच. काम मात्र एकदम आपलं पटापट होत होतं. आणि रोटावेटरचं काम आपण पटापट ना यासाठी करत होतो ना, कारण की ह्या कामाला जास्त वेळ द्यायचा नव्हता मला. पण फक्त माझा विचार करून जमत नाही ना मित्रांनो. आपलं वावरच जवळपास 2-2.5 एकरचं आहे, तर ते तेवढा टाईम घेणारच आहे. मी कितीही पळालो ना तरीसुद्धा त्याला जवळपास 2-3 दिवस लागणार असं मला दिसतच होतं. त्याच्यामध्ये त्याच्या पेट्रोल पाण्याचा पण प्रश्न होता, त्याला पण मध्ये मध्ये भूक लागत होती. पण काही जरी झालं तरी मी मात्र थांबणार नव्हतो. पण तो थांबल्यावर मात्र मला थांबावंच लागणार होतं. मग विचार केला आणि पटपट त्याला ना त्याचा ड्रिंक दिलं. ड्रिंक घेताना मात्र गडे एकदम खुश होता. पाट बाटल्या तर अशा पित होता जसं काय बाई त्याच्या घरचंच आहे, पण तेवढं तर द्यायलाच पाहिजे त्याला. मग चालू वगैरे केला. एका फटक्यात जरा नाही झाला चालू, पण दुसऱ्या फटक्यात झाला चालू. बोललो सारखं व्हिडिओमध्ये मीच नको यायला, जरा ते काम कसं करतं ते तुम्हाला दाखवतो. मग ते जरा शो ऑफ वगैरे करून तुम्हाला दाखवत होतो. आणि बघा आपलं काम कसं आहे ते पण बघा जरा. एकदम आता सऱ्या बघा, मग हे मधलं गवत गेले, हे सऱ्यांमधलं गवत राहिले, हे पण नंतर आपण खुरपून काढणार आहोत. पण बघा एकदम प्रॉपर नियोजन, जबरदस्त रे. बघताना पण छान वाटतंय. मी केलं आहे ना शेवटी. घरी जाताना मात्र थोडासा आज उशीर होणार असं दिसत होतं, पण बोललो की जेवढं होईल आज तेवढं कवर करूनच टाकूयात. आपल्या रोपांची पण वाढ आता होताना दिसते. जिथं 2-2 पानं होती तिथं आता 4-4, 5-5 पानं येताना दिसत आहेत. त्याची वाढ होईलच. चला निघूयात आता घरी. घरी गेल्यावर मात्र मी पाहिलं काय, तर सकाळ सकाळी ज्याला मी आजाद केलं होतं ना तो पुन्हा फिरून मला भेटायला आला होता. वाह, प्यार बोलते इसको प्यार, तुम लोगों को नहीं समझेगा.